पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांसह त्यांच्या आकांना सुद्धा धडा शिकवायचा निर्णय घेतलाय। त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचं कंबरड मोडण्यासाठी आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन आक्रमण सुरू केलेलं आहे। अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये आलंय। दहशतवादी आदिल गुरीचं घर आयईडी स्फोटकांनी उडवलं। सुरक्षा दलाचे कर्मचारी आदिल गुरी याच्या घरी शोध मोहिमेसाठी गेले होते। त्यावेळी त्याच्या घरात स्फोटक पदार्थ मिळताच कारवाई करण्यात आली। तर दुसरा दहशतवादी आसिफ शेखच्या घरावर बुलडोजर फिरवला। आदिल गुरी आणि आसिफ शेख हे दोघंही लष्कर-ए तय्यबाचे दहशतवादी आहेत। दोघंही पहलगाम हल्ल्यातील आरोपी आहेत। हल्ल्यानंतर दोघंही फरार आहेत। आदिल हा बिजबेहराचा रहिवासी आहे। तो 2018 मध्ये कायदेशीररित्या पाकिस्तानला गेला होता। पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे। 2024 मध्ये आदिल गुरी जम्मू काश्मीरला परतला। आसिफ शेख हा त्राल इथला रहिवासी आहे। आसिफ शेखची माहिती देणाऱ्याला जम्मू काश्मीर सरकारकडनं आधीच 3 लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली गेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं INS विक्रांत युद्धनौका सज्ज केली आहे। पाकिस्तान सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलंय। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य सीमापार हल्ला करण्याची दाट शक्यता आहे। पाकिस्तानातील भारताचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी हा अंदाज वर्तवला। पंतप्रधानांच्या इशाऱ्यानंतर लवकरच पाकवर हल्ला होणार। भारताकडून सीमापार हल्ला चढवला जाणार हे स्पष्ट आहे। आठवडा किंवा 15 दिवसात हल्ला होणारच। 2016 उरी आणि 2019 पुलवामा नंतर चोख प्रत्युत्तर दिलं गेलं होतं। पाकवर हल्ल्याची पुनरावृत्ती आताही होईल। पहलगाम हल्ला करणाऱ्यांचं समूळ उच्चाटन होईल। भारत ने जब डिप्लोमेटिक स्टेप्स लिए पाकिस्तान के खिलाफ तो पाकिस्तान ने भी उसका जवाब दिया। शिमला करार तोड़ दिया। तो ये सब दिखाता है कि पाकिस्तान कितना कमजोर राष्ट्र है और पाकिस्तान ये इतना डर गया है फिलहाल कि उसको समझ नहीं आ रहा है कि वो कैसे किस प्रकार से रिटेलिएट करे या किस प्रकार से वो भारत का सामना करे। लेकिन पाकिस्तान ने कोई भी मिस एडवेंचर करने के पहले अभी 1000 बार सोचना चाहिए, क्योंकि भारत क्या करेगा ये हम बोल कर नहीं करते साहब, ये हम कर देते हैं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलानं मोठी कारवाई केली आहे। बंदीपोरातील चकमकीमध्ये लष्कर-ए तय्यबाचा टॉप कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा केला। दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्करासह जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन केलं। लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला। यावेळी झालेल्या चकमकीत LETचा टॉप कमांडर अल्ताफ लल्ली ठार झाला। देखिए, पाकिस्तान फिर अपनी हरकतों पे आ गया है और वो जो LOC है वहाँ पे जो कश्मीर घाटी के अंदर अपने उन्होंने फायरिंग शुरू कर दी है और इसका जो भी फायरिंग करेंगे वो उसका मुंह तोड़ जवाब देंगे हिंदुस्तान की फौज। और उन्होंने पहले भी बताया है उनको कि अगर वहां से ये अनप्रोवोक्ड फायरिंग करेंगे तो जहां से भी फायरिंग होगी, जिस भी पिकेट से फायरिंग होगी, उस पिकेट का नामो निशान मिटा दिया जाएगा। और यही एक तरीका है पाकिस्तान को सबक सिखाने का कि अनप्रोवोक्ड फायरिंग, सीज फायर तोड़ना ये उनको बहुत महंगा पड़ेगा। दहशतवाद्यांचं कंबरड मोडण्यासाठी आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतानं ऑपरेशन आक्रमण सुरू केलंय। भारतीय हवाई दल मध्य प्रदेशातील विस्तीर्ण प्रदेशात युद्धाचा सराव करतंय। त्यात राफेल आणि सुखोई 30 विमानं सहभागी झाली आहेत। भारतीय हवाई दल मैदानी आणि पर्वतीय भागांसह विविध भूप्रदेशांमध्ये जटिल जमिनीवरील हल्ला मोहिमेचा सराव करतंय। दक्षिण आशियाई शत्रूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तैनात केल्याचं समजतंय। भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान चांगलाच बिथरलाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।